पहिलीच बातमी आहे रत्नागिरीमधून। रत्नागिरीच्या खेड बाजारपेठेमध्ये जगबुडी नदीचं पाणी शिरलेलं आहे। पुरामुळे खेडच्या बाजारामध्ये कमरेपर्यंत पाणी साचलंय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। दुकानदारांची देखील एकच तारांबळ उडाली। दुकानांमधलं सामान बाहेर काढण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत। जगबुडीचं पाणी खेड बाजारपेठेमध्ये शिरलेलं आहे। हा भाग तसा सखल भाग आहे, तसंच जगबुडी नदीच्या मार्गामध्ये हा भाग येतो। पाणी भरा हुआ है, ये दे रहा हूँ। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णकांत यांच्याकडे। कृष्णकांत, आता नेमकी बाजारपेठेमधली स्थिती काय आहे? निखिला, बाजारामध्ये आता पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात जगबुडी नदीचं पुराचं पाणी आहे हे मी आपल्याला दाखवतोय। अशा पद्धतीने हे पुराचं पाणी आहे बाजारपेठेमध्ये घुसलेलं आहे। लोक जे आहेत हे इथून बाहेर पडत आहेत आणि इथलं जे सामान जे आहे हे कसं काढायचं ही मोठी चिंता निर्माण झालेली आहे। जगबुडी नदी इशारा पातळीवरती गेल्यानंतर लगेचच नदीनं धोक्याची पातळी गाठली आणि सगळं पाणी जे आहे पुराचं पाणी आहे जगबुडीचं हे अशा पद्धतीनं बाजारात घुसलेलं आहे। ही खेड ही प्रमुख बाजारपेठ आहे खेडची आणि या बाजारामध्ये अशी अनेक दुकानं आहेत आणि इथली जवळपास 300 ते 350 दुकानापेक्षा जास्त ही लाईन आहे आणि ही सगळी आहे ही अशी पाण्यामध्ये खाली गेलेली आपण पाहू शकतोय आणि दुकानामध्ये पाणी घुसलेलं आहे। नेमकं नुकसान किती झालेलं आहे अद्याप स्पष्ट होणार नाही आहे, मात्र प्रत्येक व्यक्ती इथं आपल्या दुकानातलं जे सामान आहे हे काढायचं कसं याच्या प्रयत्नात आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम इथं दाखल होत आहेत। थोड्याच वेळानंतर इथं बोटी येतील आणि बोटीच्या माध्यमातून सामान काढता येईल का ह्याची चाचपणी होईल। मात्र सध्या तरी सगळा हा जो भाग आहे हा अधिक पाण्याने व्यापला जाऊ शकतो आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, नुकसान मोठं होऊ शकतं। निखिला, धन्यवाद कृष्णकांत एकूणच माहितीबद्दल। जगबुडीचं पाणी जे ते खेड बाजारपेठेमध्ये आता शिरलेलं आहे। दुकानदारांची तारांबळ, त्याचबरोबर इथे जे नागरिक आहेत ते देखील त्यांना देखील गुडघाभर पाण्यामधून या ठिकाणी वाट काढावी लागते। आणि आता थेट नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये एका पर्यटकाची कार बुडाली। कार बाहेर काढता येत नसल्यामुळे दोरखंडाच्या सहाय्यानं ही गाडी आता बांधून ठेवण्यात आली आहे। गाडी अडकली त्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन हे देखील आता दाखल झाले। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये ही कार बुडाली आहे। गोदावरीच्या पात्रामध्येच या ठिकाणी पार्किंग देखील आहे, त्या ठिकाणी ही गाडी पार्क करण्यात आली होती। नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढली आहे। पाणी पातळी वाढल्यानं गोदावरी नदी पात्रात कार बुडाली होती। ही कार वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली। कार वाचवण्यासाठी पहिल्यांदा 2 मुलं वाहत्या पाण्यात उतरली। मुलांच्या हातात कार बांधण्यासाठी दोर होते। वाहत्या पाण्यात या कारला बांधण्याचे दोन्ही मुलांचे प्रयत्न सुरू होते। या 2 मुलांच्या मदतीसाठी आणखी 2 मुलं वाहत्या पाण्यात उतरली। या 4 मुलांनी जीवाची बाजी लावून वाहत्या पाण्यात या कारला दोर बांधले। नाशिक मधला हा वाहत्या पाण्यातला कारचा थरार पाहण्यासाठी लोकांनी पुलावर मोठी गर्दी केली होती। लोकांच्या गर्दीला हटवण्यासाठी पालिकेला आवाहन करावं लागलं। नाशिकला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे आणि कुठे काय स्थिती आहे ते देखील आपण पाहूया। नाशिक आणि इगतपुरीला पावसानं झोडपलं। नाशिकमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलं असून पातळेश्वर मंदिर अर्ध पाण्याखाली गेलंय, तर बाजारपेठ परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे। गोदाघाटावर काही पर्यटकांनी धोकादायक स्टंटबाजी केली आहे। पाणी वाढलेलं असताना काही पर्यटक पाण्यात उतरल्याचं पाहायला मिळालंय। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पात्रात पावसामुळे मोठी वाढ झाली आहे। इथल्या नदी पात्रात एक कार देखील बुडाली आहे। नाशिकमधील दारणा धरण 50% भरल्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय।
दारणा नदी परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दारणासह पालखेड धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। काल रात्रीपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी परिसरात मुसळधार पाऊस झालाय। दृश्य बघायला मिळालं। गिरीश महाजन हे या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि आपण दृश्यांमध्ये बघ सोबत महापालिका आयुक्त देखील आहेत जे या ठिकाणी पाहणी करतायत आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये गिरीश महाजन त्यासोबतच आमदार देवयानी फरांदे त्यांच्यासोबत आहेत। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकूणच या पूरस्थितीमध्ये आता पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला पाऊस होईल त्यावेळेला नेमकं कशा पद्धतीनं या ठिकाणी नियोजन करायचं याची एक चर्चा जी आहे ती या दोघांमध्ये सुरू आहे। अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतः गिरीश महाजन यांची माहिती सध्या आपण पाहतो की गिरीश महाजन गोदावरी पात्राजवळ या ठिकाणी दाखल झाले, ज्या ठिकाणी ही कार पाण्यामध्ये अडकलेली आहे तर त्या ठिकाणाची देखील गिरीश महाजन पाहणी करतायत। महापालिका आयुक्त त्यांच्यासोबत या ठिकाणी आहेत, देवयानी फरांदे या देखील आहेत। एकूणच नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, ठिकठिकाणी पाणी साचलंय। गोदावरीचं पाणी जे आहे ते या ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली आहे। परिसरामध्ये जर विधीसाठी जातात एकूणच त्याच्यामुळे पाणी एकदम वाढतं आणि हे त्या गाड्या पाणी वाढत असल्यामुळे काही गिरीश महाजन बोलतायत तिथून आपण गिरीश महाजन बोलताय त्यांच्याकडे पाहणी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे। मनीषा कुठे आहे? त्याच्यामुळे या ठिकाणी एकूणच काय परिस्थिती आपण पाहणी केलेली आहे। आज खरवडे कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी पूर्वतयारीसाठी जी बैठक असते त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो, पण आज पाऊसही सकाळपासून खूप आहे। अतिशय मुसळधार पाऊस, म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा खूप पाऊस आहे, नाशिकमध्ये खूप पाऊस आहे, गोदावरीला या ठिकाणी मोठा तर मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून येणार आहे। जुलै ऑगस्टमध्येच कुंभमेळा आहे आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला काय काय उपाययोजना करावी लागेल आतापासून त्यासाठी आम्ही पाहणी करायला या ठिकाणी आलेलो आहोत। सर्व आमचे कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, फरांदेताई आहेत, पोलीस कमिशनर आहेत, आम्ही सर्व त्या पाहणी करायला आलेलो आहोत। म्हणजे कुठे पुढे अडचण होता कामा नये, कारण हा शाही मार्ग आहे, इथूनच सगळे रथ पुढे रामकुंडापर्यंत जातील, पण आता जर आपण पाहिलं तर इथून कोणी जाऊ शकत नाही आणि म्हणून मग त्याला पर्याय काय, ऑप्शन काय, आणि म्हणून ते आम्ही बघतोय आणि त्याची तयारी तात्काळ आम्ही या ठिकाणी करणार आहोत। हा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी पर्यटक येतात, भाविक येत असतात, त्यांच्या गाड्या पार्क असतात। अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अनेकदा गाड्या या ठिकाणी अडकतात। आज सकाळी सुद्धा अशी एक दुर्घटना घडलेली आहे। काय नेमक्या सूचना असतील प्रशासनाकडून? नाही, निश्चित आम्ही आता पोलीस प्रशासनाला सांगेल, महापालिकेला मी सांगेल की ते बोर्ड फलक लावले गेले पाहिजेत। इथे काही लोक अशा दिवसामध्ये उभे करून गार्ड्स त्यांना गाड्याचं पार्किंग त्यांना वेगळ्या ठिकाणी करायला लावावं लागेल, कारण आता अचानक पाऊस येतो, आपण बघितलं की रेकॉर्डतोड पाऊस या ठिकाणी होतोय, वरती होतोय, आणि त्यामुळे अचानक पूर येतो आणि मग कोणाला याची कल्पना नसते की इतक्या जोरात या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात पूर येईल। आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही फलके लावू, सगळ्या आमचे गार्ड्स या ठिकाणी ठेवून पार्किंग कुठे करायचं, किती सुरक्षित ठिकाणी कुठे करायचं हे आम्ही सूचना देऊ। या ठिकाणी गोदावरीवर काही पूल जे आहेत ते जीर्ण झालेले आहेत, 100 वर्षापेक्षाही अधिक आयुर्मान त्यांचं झालेलं आहे। निश्चित आम्ही काही पूल त्या ठिकाणी तोडतो आहोत, नवीनही पूल आम्ही करतो आहोत, त्याचे टेंडरही झालेले आहेत। 4-5 पुलांचे टेंडर आता झालेले आहेत, मला वाटतं एक या आठवड्यातच वर्क ऑर्डर सुद्धा त्यांची होईल, म्हणजे जीर्ण झालेले आहेत। आता हाही पूल आपण जो उभा आहे हा पण जीर्ण झालेला आहे, मधला जो एक पूल आहे तोही आपण त्या ठिकाणी काढतोय, पण कुंभमेळ्याच्या दृष्टीने कुठे अडचण होणार नाही, गर्दीचं नियोजन व्यवस्थित होईल यासाठी आमची पूर्ण तयारी चाललेली आहे। नाले सफाईचा पाणी जे आहे ते मिसळत आहेत, अनेक ठिकाणी ड्रेनेजमधून बाहेर पाणी येते चेंबरमधून, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जे काही महापालिकेचे काम आहेत तेच कुठे ते फोल ठरले।
आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे. पुण्याच्या आळंदीमध्ये मुसळधार पावसामुळे पावसानं बॅटिंग केली आहे. इंद्रायणी नदीच्या पुलावरील लोखंडी रेलिंग जे आहे ते देखील तुटलं. प्रशासनाकडून आता भक्ती सोपान पूल बंद करण्यात आलेला आहे आणि दर्शनबारीकडे जाणारा हाच पूल होता. हा पूल बंद करण्यात आल्यानंतर आता वेगळ्या मार्गाने दर्शनबारी सुरू करण्यात आली आहे. पुण्यात पडलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. आळंदीत दर्शन बारीवरील रेलिंगचा कठडा तुटलाय. आळंदीमध्ये मुसळधार पावसानं सध्या हजेरी लावली आहे. इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावरील लोखंडी रेलिंग त्यामुळे तुटलंय. प्रशासनाकडून आता भक्ती सोपान पूल बंद करण्यात आलाय. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्तही पाहायला मिळतोय. खबरदारीसाठी नदीच्या दोन्ही बाजूला एनडीआरएफचं पथकही तैनात करण्यात आलंय. इंद्रायणी नदीत बुडून वाहत जाणाऱ्या एकाला वाचवण्यात एनडीआरएफ टीमला यश आलंय. 4 किलोमीटर वाहत असतानाच एकाला वाचवण्यात आलं. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा असल्यानं मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत आणि अशातच पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. पुण्यातील बावधन परिसरात निसर्ग सोसायटीमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. जेसीबीनं या पाण्याला वाट काढून देण्यात आली आहे. मुसळधार पावसानं सकाळीच या ठिकाणी पाणी साचलं होतं. दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी किरण दगडेंनी या पाण्याला वाट मोकळी करून दिली आहे. पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे. इतर ठिकाणी काय नेमकी परिस्थिती आहे ते देखील आपण पाहूया. मुसळधार पावसामुळे पुण्यात नागरिकांची मोठी दाणादाण उडाली. हिंगणे खुर्द परिसरातल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. डोंगर उतारावरून वाहणारं पाणी थेट घरात घुसल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पाण्यासोबतच माती आणि दगडही वाहून नागरिकांच्या घरात शिरलेत. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा भागात पाणी साचलं. किरकटवाडीतला मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता. हिंजवडी परिसरातही मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. रस्त्यावर पावसाचं पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. हिंजवडीतल्या रस्त्यांवर 4 चाकी गाड्या अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाल्या होत्या. मेट्रोचं काम सुरू असल्यानं या भागात मोठी वाहतूक कोंडीही झाली होती. पावसाच्या पाण्यात हिंजवडी परिसरातला फेज 3 मधला रस्ता पाण्याखाली गेला. साचलेल्या पाण्यात एक 4 चाकी गाडीही अडकली. हडपसर परिसरातल्या हांडेवाडी भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. हडपसरच्या सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग गेटवर पाणी साचलं होतं. हांडेवाडी परिसरातल्या आजूबाजूच्या रस्त्यांवरूनही पाणी वाहत होतं. मुसळधार पावसामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. मुठा नदीतली लहान मंदिरं पाण्याखाली गेली होती. आळंदीत इंद्रायणी नदीची पाणी पातळीही वाढली. इंद्रायणीच्या पाण्यात वारकऱ्यांनी आणि स्थानिकांनी उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. खडकवासला धरणातील पाण्याची पातळी 80% पोहोचली. खडकवासला धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. आज दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. उद्धव ठाकरे मनसेशी युतीच्या चर्चांबाबत काय नेमकं भाष्य करतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर ठाकरे यावर भूमिका स्पष्ट करतील अशी राऊतांनी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे शिंदे पीएमसी निवडणुकीवर बोलण्याची देखील शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला. तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची मला वाटतं आज संध्याकाळच्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करतात. आज राजसाहेबांबरोबर इतर सर्व भेटतात. देवेंद्र फडणवीस साहेब भेटले, एकनाथ शिंदे साहेब भेटतात, ते त्यांना जाऊन भेटतात. उभाटा गट अशी कोणतीही मोठी घोषणा करणार नाही कारण की घोषणा करायच्या पूर्वी एकमेकाशी बोलणं होणं गरजेचं आहे आणि तसं कोणतंही बोलणं मला वाटतं आतापर्यंत तरी त्यांचं झालं. सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांना निलेश राणे यांनी फोनवरून
राणेंना धमकावल्याचे मेसेज केले होते. त्यानंतर राणे बंधूंमध्ये ट्विटर वॉर रंगलेला आहे. मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला अशा प्रकारे धमकावणं बरोबर नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय. आपण महायुतीचे घटक आहोत याची नोंद घ्याल असंही नितेश राणे म्हणाले. नितेश राणेंच्या पोस्टला आमदार निलेश राणे काय प्रत्युत्तर देणार याकडे आता लक्ष आहे. नितेश राणे यांचं हे ट्विट आपण पाहूया. आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवसांआधी महायुतीबद्दल बोलला होता. आता आपल्याच मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही. शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत. आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो.